पेट्रोल डिझेलच्या दरात सुद्धा वाढ झालेली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासूनच कंपन्यांकडून सातत्याने सांगितलं जातंय की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढतायत, त्याचा तेल उत्पादक कंपन्यांना त्याची आयात करणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि मग देशांतर्गत पेट्रोल डिझेलचं वितरण करणं, या सगळ्या प्रक्रियेमुळे कंपन्यांवर, तेल उत्पादक कंपन्यांवर त्याचा मोठा भार पडत होता। तेल उत्पादक कंपन्यांकडून दरवाढीबाबतचे संकेत तसे दिले जात होते, तसे संकेत केंद्रीय पातळीवरून सुद्धा दिले जात होते। मोठी घडामोड ही युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर म्हणता येईल। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे, 3 रुपयांनी ही वाढ झालेली आहे। पेट्रोलचे दर आता मुंबईतले 106.50 रुपयांवर पोहोचलेले आहेत। तर पेट्रोल डिझेलची ही दरवाढ आहे। मुंबईत पेट्रोलसाठी आता 106.50 रुपये मोजावे लागतील, तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार आहेत। गेल्या काही काळात आपण पाहिलं तर एकीकडे व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढलेले होते, तब्बल थेट 1000वर हा व्यावसायिक सिलेंडर गेलेला होता। अशातच आता सोनं चांदीचे भाव सुद्धा वाढलेले आहेत। आयात शुल्क वाढल्यानंतर सोनं चांदीचे दर वाढलेले आहेत। पाठोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात सुद्धा वाढ झालेली आहे। आता मुंबईत पेट्रोलसाठी 106.50 रुपये मोजावे लागणार आहेत। तर गेल्या काही काळापासून युद्धाच्या या पार्श्वभूमीवर, आखाती देशातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून सातत्याने सांगितलं जात होतं की तेल उत्पादक कंपन्यांवर मोठा भार पडतो आहे, दरवाढ होऊ शकते। अशातच पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे। सर्वसामान्यांसाठी ही मोठी घडामोड आहे। त्यांचा दैनंदिन जो काही भार आहे खिशावरचा तो वाढणार आहे। महिन्याचं बजेट सुद्धा यामुळे चांगलंच कोलमडणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडनं। हिरा, गेल्या काही काळापासून, जेव्हापासून हे युद्ध सुरू झालेले तेव्हापासून सातत्यानं पेट्रोल, क्रूड ऑइल जे आहे त्याच्या दरात वाढ होते आणि आपल्याकडच्या ज्या तेल उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्याकडून सातत्यानं हे सांगितलं जात होतं की याचा एक मोठा परिणाम आपल्या तेल उत्पादक कंपन्यांना त्याचा भार सहन करावा लागतोय। संकेत दरवाढीचे दिले जात होते आणि आता पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढलेत। नक्की श्रुती, पेट्रोल डिझेल आखाती देशाचे युद्ध सुरू होतो त्याचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांवर व्हायला सुरुवात झाली आहे। काही दिवसापासून पेट्रोल कंपन्यांना तोटा होत होता, मात्र तो तोटा त्यांचा जास्त होत असल्यामुळे आता हा दर वाढवण्यात आलेला आहे। सध्या मुंबईमध्ये 106 रुपये ते 106 रुपये 54 पैसे प्रति लिटर आणि डिझेलचे दर हे 90 रुपये असणार आहेत। काल सुद्धा सीएनजीच्या दरात वाढ झाली होती, त्यासोबत सोने चांदी असेल। युद्धाचा थेट परिणाम आपण ज्या गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करतो त्या गोष्टींचे दर हळूहळू वाढायला सुरुवात झाली आणि त्याचा थेट फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसायला लागलेला आहे। सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं की ज्या वस्तू आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करतो त्या वस्तूंची वापर कमी करावा, त्याच्यावरती निर्बंध, ते वस्तूंचा वापर कमी करावा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। कारण आपल्या सरकारचे काही नेते सुद्धा त्यांच्या कृतीने त्यांनी दाखवून दिलं। मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे जे भाव वाढत आहेत त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवरती बसण्यास सुरुवात झाली आहे। त्यासोबतच रुपयाची जी किंमत घसरते, रुपया जवळपास काल 96 रुपये, डॉलरची किंमत ही जवळपास काल 96 रुपयापर्यंत पोहोचली होती। त्याचा सुद्धा हा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय। रुपयाची किंमत ही घसरल्यामुळे आणि डॉलर मजबूत होत असल्यामुळे हे आंतरराष्ट्रीय बाजारात हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। तेल असेल, डिझेल असेल, त्यासोबत सीएनजी असेल, अनेक गोष्टींच्या किमती हा आता थेट सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच हिरा, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवरच सातत्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात जर पाहायचं झालं तर कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत। कधी ना कधीतरी याचा परिणाम तेल कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात त्यांना सहन करावा लागत होता, त्याचा भार, आर्थिक भार मोठा तेल कंपन्यांवर पडत होता आणि हे कधीतरी पुढे मग ग्राहकांपर्यंत येणार असे संकेत दिले जात होते। आरबीआयचे जे गव्हर्नर आहे त्यांनी अशा स्वरूपाचं एक वक्तव्य केलेलं होतं की काही काळानंतर या सगळ्याचा परिणाम हा, म्हणजे त्या दरांचा जो परिणाम आहे तो ग्राहकांपर्यंत आम्हाला पोहोचवावा लागेल। अधिक काळ हा भार सहन करणं आम्हाला शक्य नाहीये आणि मुंबईत